फुटबॉल हा संपूर्ण जगभरात खेळला जाणारा प्रसिद्ध खेळ। या खेळामध्ये राष्ट्रीय संघासोबतच क्लब फुटबॉल सुद्धा जास्त लोकप्रिय आहे। विशेषतः युरोपियन देशांमध्ये फुटबॉलचा इतिहास समृद्ध आहे आणि तो अनेक युरोपियन देशांमध्ये सांस्कृतिक रचनेचा एक प्रमुख भाग आहे। स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इटली, इंग्लंड, बेल्जियम या राष्ट्रीय संघांसोबतच FC बार्सिलोना, रिअल मॅड्रिड, मँचेस्टर युनायटेड, मँचेस्टर सिटी, AC मिलान, चेल्सी, लिव्हरपूल अशा ह्या युरोपातल्या अनेक क्लबचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत। हे युरोप खंडातले फुटबॉल विश्व एका विशिष्ट संस्थेमार्फत सांभाळले जाते। युरोपातल्या सर्व राष्ट्रीय आणि लीग स्पर्धा ज्या संस्थेमार्फत चालवल्या जातात ती संस्था म्हणजे UEFA, द युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन। काय आहे UEFA? जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अजिंक्य आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPract.com। 15 जून 1954 रोजी स्वित्झर्लंड मधील बासेल येथे UEFAची स्थापना करण्यात आली। द युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन UEFA ही फुटबॉलच्या 6 महाद्वीपीय संस्थांपैकी एक आहे। UEFA मध्ये 55 राष्ट्रीय फुटबॉल संघटनांचा समावेश आहे आणि ते युरोपातील चॅम्पियनशिप, नेशन्स लीग, चॅम्पियन्स लीग, युरोपा लीग, कॉन्फरन्स लीग आणि सुपर कप यासारख्या राष्ट्रीय आणि क्लब स्पर्धा आयोजित करते। UEFAच्या राष्ट्रीय संघांपैकी जर्मनी, इटली, फ्रान्स, इंग्लंड आणि स्पेन या 5 संघांनी युरोपसाठी 22 पैकी 12 फिफा वर्ल्ड कप जिंकले आहेत। हे 5 देश तथाकथित युरोपचे 5 मोठे क्लब संघ देखील बनवतात, ज्यात स्पेनची ला लिगा, इंग्लंडची प्रीमियर लीग, जर्मनीची बुंडेसलिगा, इटलीची सेरी ए आणि फ्रान्सची लीग 1 यांचा समावेश आहे। UEFA ही आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधील 2 सर्वात प्रतिष्ठित स्पर्धांचे आयोजक आहे। UEFA युरोपियन चॅम्पियनशिप आणि UEFA नेशन्स लीग। पुरुषांच्या राष्ट्रीय संघासाठी मुख्य स्पर्धा म्हणजे UEFA युरोपियन चॅम्पियनशिप, ज्याला युरो असेही म्हणतात, जी दर 4 वर्षांनी खेळवली जाते। आणि UEFA नेशन्स लीग ही UEFAची दुसरी मोठी स्पर्धा आहे आणि 2018 मध्ये त्याची सुरुवात झाली। ती दर 2 वर्षांनी खेळवली जाईल। UEFAची क्लब स्तरावरील सर्वात अव्वल क्रमांकाची स्पर्धा म्हणजे UEFA चॅम्पियन्स लीग, जी 1955 मध्ये युरोपियन चॅम्पियन्स क्लब कप म्हणून सुरू झाली आणि सुरुवातीला प्रत्येक देशाचा फक्त अव्वल संघ त्यात सहभागी होत असे। त्यानंतर ही स्पर्धा प्रत्येक देशाच्या लीग मधील अव्वल 1 ते 4 संघांना एकत्रित करण्यासाठी विस्तारित करण्यात आली आहे। UEFAचे जागतिक फुटबॉल विश्वात एक मानाचे स्थान आहे, कारण UEFAने फुटबॉल या खेळाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे। तुम्हाला UEFA लीग मधला कोणता फुटबॉल संघ आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ लाईक करा, सर्व फुटबॉल प्रेमींना शेअर करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। Instagram, Facebook पेजला फॉलो करा। कलाकार दिनविषयीच्या पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 121 वर्ष जुन्या एका जगप्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनीबद्दल। त्यामुळे आवर्जून बघा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPract.com।